आले का सगळे? घे 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 नील घे, दे पुढे दे. हा काय आहे सगळा प्रकार सारंग? सारंग, या रंगाच्या गोष्टी का काढतोयस अशा बाहेर? फेकून दे, फेकून दे या सगळ्या वस्तू आत्ताच्या आत्ता. काय काय झालं? का रंग तुला आवडत नाही? तू हे सगळं फेक ना आधी. तू तू तुम्ही बोला ना काहीतरी. नाही फेकणार आई. आज सगळ्यांनी काळ्या रंगाच्या डिश मधून नाश्ता करायचा. सारंग, काय फालतूगिरी आहे ही? आईला काळा रंग आवडत नाही एवढंही तुला कळत नाही? तिला त्रास होईल. सारंग ऐक ना प्लीज, उगाच हट्ट नको करूस, ऐक प्लीज. हा ना तुझा आगाऊपणा आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, तुला नाही ना हे सगळं फेकायचंय. मी फेकून देते हे सगळं घराबाहेर. आई थांब. मला उत्तर हवंय. का तू काळ्या रंगाचा एवढा तिरस्कार करतेस? काय बिघडवलं या रंगाने तुझं? मला नाही द्यायचंय उत्तर. उत्तर दिल्याशिवाय यातली एकही वस्तू घराबाहेर नाही जाणार. उत्तर द्या आई. बरं ठीक आहे, तुला उत्तर द्यायचं नाहीये ना, नको देऊ. पण मग या घरात जर याचं रहस्य किंवा याचं उत्तर जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी द्यावं. बाबा, तुम्हाला माहिती आहे? नाही, मलाही नाही माहीत. म्हणजे अनेकदा विचारलं मी तिला, पण तिने कधीच खरं कारण सांगितलं नाही. कधी म्हणते हा रंग अशुभ आहे, कधी म्हणते हा रंग डोळ्यांना खुपतो. खरं काय ते कधीच सांगितलं नाही तिने. दादा, तुला? मला गरज पडली नाही सारंग हे सगळं जाणून घ्यायची. आणि आईनी स्वतःहून कधी सांगितलं पण नाही. अहो सावली थांब, मी बोलतोय ना. इतकी वर्ष हा प्रश्न आईला कोणी विचारलेला नाही. पण काल जे काय घडलं ना, त्यावरून एक गोष्ट मी शिकलोय. जर आपल्याच माणसांपासून आपण गोष्टी लपवून ठेवल्या तर त्याचे परिणाम अख्ख्या घराला भोगावे लागतात. रहस्यांच्या पायावर उभी राहिलेली घरं कोसळायला वेळ नाही लागत. आणि त्याची पुनरावृत्ती मला करायची नाहीये. तिलोत्तमा, सारंग म्हणतोय ते बरोबर आहे. अगं, सगळी आपलीच माणसं आहेत ना, आपलंच कुटुंब आहे. मग सांग तरी, तुझ्या मनात एवढी भीती कशाची आहे? आम्हाला जाणून घ्यायचा हक्क नाहीये का? बोल नाही. आई, तू आमच्यापासून गोष्टी लपवून नाही ठेवू शकत. सांग, मला उत्तर हवंय आज.